Welcome back. In the last period, we have completed the methods of preparations of aldehydes, ketones and carboxylic acids. Now, the second part, that is the properties of these aldehyde ketones and carboxylic acids. First of all, we are learning about the physical properties of aldehyde ketones and carboxylic acid. In this bit, we are discussing about these 4 to 5 points. First of all, we are discussing about the nature of intermolecular forces. Intermolecular forces, as we know that the carboxylic acid contain the oxygen atom and carbon. In aldehydes and ketones, these are called as the carbonyl compounds, and the carbonyl group is carbon double bonded oxygen. Here, these are the polar compounds. Aldehyde ketones are the polar compounds. Why they are called as polar compound? Because the electronegativity difference between these two. Oxygen has more electronegativity than the carbon. Therefore, these oxygen pull out the shared electrons and got some negative charge, and carbon got positive charge. Therefore, these are called as the polar compounds. And due to this polarity, the oxygen carries slight negative charge and carbon carries slight positive charge. They are arranged in themselves in such a way that these negativity is overcome by arranging them in such a manner. Means निगेटिव्ह पोल आणि पॉझिटिव्ह पोल हे अशा रीतीने ओरिएंट होतील त्यांच्यामध्ये की जेणेकरून हा जो पोल्स आहेत किंवा निगेटिव्हिटी आहे ती कमी होईल आणि त्यांच्यामधला रिपल्शन फोर्सेस हे कमी होतील. अशा रीतीने त्यांच्यामध्ये अरेंज होतील हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. बरोबर आहे. आता जर हे पोलर्स, त्यामुळे यांना पोलर्स कंपाऊंड्स असं म्हटलेलं आहे. पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल यांच्यामध्ये डेव्हलप होतात, त्यामुळे पोलर्स कंपाऊंड्स आहेत. हे झालं aldehydes and कीटोनच्या बाबतीमध्ये. तर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये काय आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये एका कार्बोनिल कंपाऊंड मध्ये एक हा जो कार्बन आहे तो कार्बन बरोबर जो ऑक्सिजन असतो त्यांच्यामध्ये, बरोबर आहे. या ऑक्सिजन बरोबर ते हा हायड्रोजन ऍटम आहे आणि हा हायड्रोजन ऍटम असल्यामुळं याच्यामध्ये ते डायमर तयार करतात. डायमर तयार करतात म्हणजे काय? समजा हे दोन कार्बोक्सिलिक ऍसिडचे ग्रुप्स एकत्र आले तर त्यांच्यामध्ये हा जो ऑक्सिजन आहे, कार्बोनिल ऑक्सिजन जो आहे, इट पुल्स द हायड्रोजन ऍटम ऑफ द अनदर carboxylic acid and forms a hydrogen bond with them. Forms हायड्रोजन बॉन्ड. यांच्यामध्ये हा इथे हायड्रोजन बॉन्ड तयार झालेला दिसेल आणि तसंच यांच्यामधला जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन याच्या म्हणजेच काय होतं त्यांच्यामध्ये दोन मॉलिक्युल्स, कार्बोक्सिलिक ऍसिडचे दोन मॉलिक्युल्स एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी डायमर तयार केलेले आहे. दोन मोनोमर्स एकत्र आले की हे होतात डायमर तयार करतात आणि त्यांच्यामध्ये काय होतं, त्यांचा आकारही वाढतो. म्हणजेच त्यांचा आकार वाढल्यामुळं फिजिकल अट्रॅक्टिव्ह फोर्सेस सुद्धा त्यांचे वाढले जातात आणि त्यामुळं हे कसे आहेत तर जास्ती स्ट्रॉंग कार्बोक्सिलिक ऍसिड्स असतील. त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जास्ती स्ट्रॉंग असतील, कारण का त्यांचा शेप वाढलेला आहे. वंडरवॉल फोर्सेस वाढतात आणि त्यांच्यामुळे त्यांचा स्ट्रेंथ जास्ती आहे. बरोबर आहे. दीज आर द नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. देन द सेकंड पॉइंट वी हॅव टू डिस्कस, that is the physical state and BP of aldehydes and ketones. Physical state. आता physical state म्हणजे त्यांची अवस्था कशी असते? Formaldehyde is a gaseous at normal temperature and has very irritating odor. त्याचं कार्बोक्सिलिक ऍसिड जो फॉर्मल्डिहाइड आहे त्याचा ऑर्डर कसा आहे तर इरिटेटिंग ऑर्डर आहे. तर अल्डिहाइड कसा आहे तर अल्डिहाइड्स जे आहेत तर व्होलॅटाइल लिक्विड आहे, extremely volatile liquid and having the
ऑर्डर जे त्याचं आहे प्लेझंट ऑर्डर आहे आणि त्याचबरोबर तो कलरलेस लिक्विड आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय, फॉर्मल्डिहाइड हा गॅसेस आहे, इरिटेटिंग ऑर्डर असेल त्याच्यामध्ये, तर हा अल्डिहाइड जो आहे म्हणजेच असेटाल्डिहाइड आहे तो कसा आहे तर लिक्विड आहे, कलरलेस लिक्विड आहे, हॅव्हिंग प्लीझंट ऑर्डर आहे आणि एक्सट्रीमली व्होलॅटाईल. व्होलॅटाईल म्हणजे चटकन जशी वाफ होते आणि तो आकाशामध्ये उडून जातो, त्यामुळे त्याला व्होलॅटाईल असं म्हणतात. बरोबर आहे. तर बाकीचे जे ऍसिटोन वगैरे आहे, ऍसिटोन सुद्धा कसं आहे तर प्लीझंट ऑर्डर आहे, लिक्विड आहे आणि त्याचबरोबर अल्डिहाइड्स जे हायर अल्डिहाइड्स असतील म्हणजेच असेटाल्डिहाइडचे पुढचे सर्व, त्यांना सर्वांनाच काय आहे ते लिक्विड आहे आणि प्लेझंट ऑर्डर आहे, त्याचा सुगंध म्हणजे चांगला वास येतो त्यांचा. तर दुसरे जे ऍसिटोन वगैरे आहेत ते ऍसिटोन कसे आहेत तर रूम टेम्परेचरला लिक्विड आहे अँड हॅव्हिंग अ प्लीझंट ऑर्डर ऑल्सो. हायर कीटोन्स जे आहेत ते कसं आहे ब्लाइंड ऑर्डर आहे, त्याची ब्लाइंड ऑर्डर आहे म्हणजेच काय सौम्य असा त्याचा वास आहे. हायर ऍसिटोन सोडले की त्याच्या पुढचे सर्व कीटोन कसे असतील त्यांचा सौम्य गोड असा त्यांचा वास असेल. तर आता त्यांची बॉइलिंग पॉइंट जो आहे, बॉइलिंग पॉइंट अल्डिहाइड्स आणि कीटोनचा कसा आहे तर बॉइलिंग पॉइंट जसे जसे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मध्ये कार्बनची संख्या वाढत जाईल म्हणजे त्यांच्या होमोलॉगस सिरीज मध्ये जसं त्यांचा प्रोग्रेस होत राहील म्हणजेच काय एका कार्बन पासून 2 कार्बनचा अल्डिहाइड, 3 कार्बनचा अल्डिहाइड, 4 कार्बनचा अल्डिहाइड, हे ज्याला आपण होमोलॉगस सिरीज म्हणतो. जसजशी त्यांची कार्बनची संख्या वाढत जाईल तसं त्यांचा बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट काय होत राहील त्यांचा वाढत जाईल. बरोबर आहे. हे आहे त्यांचं फिजिकल स्टेट ऑर बॉइलिंग पॉइंट आणि अल्डिहाइड्स आणि कीटोनचं वाढत जाईल जसं त्यांच्यामध्ये काय होत राहील कार्बनची संख्या वाढत राहील. पुढचा पॉइंट आहे सॉलिबिलिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. सॉलिबिलिटी ऑफ अल्डिहाइड्स, लोअर अल्डिहाइड्स dissolves in water because of they can form a hydrogen bonding with the water molecules. वॉटर मॉलिक्यूल मधला जो हायड्रोजन आहे या हायड्रोजन बरोबर ती काय करतात हे जे अल्डिहाइड्स आहेत लोअर अल्डिहाइड्स ते काय करतील त्यांच्यामध्ये वॉटर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतील म्हणजेच RC+O यांच्यामध्ये हा हायड्रोजन बॉन्डिंग तयार होईल आणि हायड्रोजन बॉन्डिंग तयार झाल्यामुळे ते अल्डिहाइड्स कसे आहेत त्या पाण्यामध्ये विरघळतील. आपण त्यांना विरघळेल बिकॉज ऑफ दिस they form hydrogen bonding, therefore aldehydes and ketones are less soluble in water, but they are more soluble in polar solvents such as benzene, alcohol, ether. याच्यामध्ये ते पूर्णपणे विरघळतील अल्डिहाइड्स आणि कीटोन्स. मात्र अल्डिहाइड्स आणि अल्डिहाइड जे लोअर अल्डिहाइड्स असतील ते काय करतील पाण्यामध्ये विरघळतील पण जसजसं त्यांच्या कार्बनची संख्या वाढत जाईल तसं त्यांची सॉल्युबिलिटी काय होत राहील कमी होत राहील. ओके, दिस इज ऑल अबाउट द सॉल्युबिलिटी ऑफ अल्डिहाइड. लोअर अल्डिहाइड्स कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग, देअरफॉर दे आर सॉल्युबल इन water. As the molecular weight increases, their solubility decreases. But aldehydes and ketones are completely soluble in less polar solvent such as benzene, alcohol, ether वगैरह. Okay. Then physical state and boiling point of physical state, boiling point, सॉलिबिलिटी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता कार्बोक्सिलिक ऍसिड बद्दल हे तिन्ही पॉइंट आपण एकत्र चर्चा करूया. लोअर कार्बोक्सिलिक ऍसिड्स अप टू कार्बन 9 आर कलरलेस लिक्विड. याच्यामध्ये हे कार्बोक्सिलिक ऍसिड जे आहे अप टू द कार्बन 9 पर्यंतचे ते सर्वच काय आहेत तर कलरलेस लिक्विड्स आहेत विथ इरिटेटिंग ऑर्डर, म्हणजे त्यांचा वास आपल्याला सहन होत नाही विथ इरिटेटिंग ऑर्डर. बरोबर आहे. त्यानंतर हायर कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर कलरलेस, ऑर्डरलेस, वॅक्सी सॉलिड्स. आता हे कार्बोक्सिलिक ऍसिड जसजशी कार्बनची संख्या 9च्या पुढे जात राहील तसं ते कसं काय होतं त्यांच्यामध्ये कलरलेस तर आहेतच पण वॅक्सी सॉलिड म्हणजेच त्यांच्यामध्ये असा त्याचा स्पर्श आपल्याला मेंचट असा स्पर्श जाणवतो म्हणून त्याला आपण म्हणतोय वॅक्सी सॉलिड.
अँड दे हॅव लोअर व्होलॅटिलिटी, म्हणजे ते बुडून जात वगैरे नाहीयेत त्यांच्यामध्ये, जसं की ॲसिटोन वगैरे हे किंवा अल्डिहाइड्स, असिटाल्डिहाइड हे उडून जातात, तसे ते उडून जात नाहीत कार्बोक्सिलिक ऍसिड. बरोबर आहे. दिस इज ऑल अबाउट द फिजिकल स्टेट. त्यानंतर बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट हा एक चांगला विषय ह्यांच्यामध्ये आहे, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी. कारण का कार्बोक्सिलिक ऍसिड्स हॅव मच मोर बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स is higher than comparable mass of ethers as well as alkanes and alcohols, aldehydes and ketones also. आता ह्यांचे जे बॉइलिंग पॉइंट आहे तो हायर कशामुळे आहे, तर दे कॅन फॉर्म द हायड्रोजन बॉन्डिंग. आता हायड्रोजन बॉन्डिंग ह्या कार्बोक्सिलिक ऍसिड, जसं की मागा मी सांगितलं, मागा दाखवलं तुम्हाला की RC डबल बॉन्ड O-OH यांच्यामधला हा जो एक मॉलिक्युल आहे कार्बोक्सिलिक ऍसिडचा, याच्यामधला कार्बोनिल ऑक्सिजन जो आहे, इट कॅन फॉर्म अ हायड्रोजन बॉन्डिंग विथ द अनदर कार्बोक्सिलिक ऍसिड मॉलिक्युल अँड फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग अँड देअरफॉर दे फॉर्म ए डायमर. आणि डायमर तयार झाल्यामुळे त्यांचं काय सरफेस एरिया वाढला, कारण का पूर्वी हा एवढा एकच मॉलिक्यूल होता, परंतु हा एक मॉलिक्यूलचे परत दोन मॉलिक्यूल झाले, म्हणजे याचा सरफेस डबल झाला. सरफेस एरिया वाढल्या की वंडरवॉल फोर्सेस वाढतात, आणि वंडरवॉल फोर्सेस वाढल्यामुळं हे कसे असतील, कॉम्पॅक्ट झालेले आहेत, आणि यांच्यामधला हा जो बॉन्ड तयार झालेला नवीन आहे, तो बॉन्ड तोडण्यासाठी तुम्हाला निश्चितच जास्त एनर्जी खर्च करावी लागते. आणि त्यामुळे आपण म्हणतोय की यांचा बॉइलिंग पॉइंट हा कशापेक्षा जास्त आहे, अल्केन्स ह्याच्या बरोबर जेवढे काही, म्हणजे ह्याच्यामध्ये समजा तुम्ही इथं हा 2 कार्बनचा अल्डिहाइड घेतलेला आहे, हाही 2 कार्बनचा होईल, त्यामुळे ह्या 2 कार्बनच्या म्हणजे अल्डिहाइड्सच्या कम्पेअर जर तुम्ही केलं, 2 कार्बनचाच अल्केन जसं की इथे, त्याचबरोबर 2 कार्बनचाच अल्कोहोल, इथिल अल्कोहोल वगैरे वगैरे ह्यांच्या बरोबरच तुम्ही जर कम्पेअर केलं त्यांचं मास बरोबरच, तर याची बॉइलिंग पॉइंट हा निश्चितच सर्वांपेक्षा जास्त असतो. कारण का ते फॉर्म करतात डायमर. परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हाय द कार्बोक्सिलिक ऍसिड हॅव हायर बॉइलिंग पॉइंट विथ रिस्पेक्ट टू अल्केन, इथर, अल्कोहोल, एक्सप्लेन असं म्हणते. मग काय सांगता येतं, तर कार्बोनिल ऑक्सिजन जो आहे, इन द कार्बोक्सिलिक ऍसिड carbonyl oxygen forms a hydrogen bonding with another carboxylic acid molecules and form a dimer. Due to this dimer, surface area increases. Due to the increase in surface area, the physical forces, that is van der Waals forces, increases. Therefore, the boiling point of carboxylic acid is more than the other alkanes or ethyl alcohols or any aldehydes or ketones. बरोबर आहे. हे असं तुम्हाला त्याचं कारण सांगता येतं. त्यानंतर सॉल्युबिलिटी बघूया आपण. सॉल्युबिलिटी, लोअर कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर अप टू द 4 कार्बन ऍटम. जसं की आता याच्यामध्ये आपण बघितलं होतं 9 कार्बन पर्यंत, आता इथे आहे हा 4 कार्बन. 4 कार्बन पर्यंतचे जे कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहेत ते काय आहेत, तर they are miscible in water, means they are soluble in water because they can form a hydrogen bonding with water molecules and therefore they are soluble in water. बरोबर आहे, असं त्यांना म्हणतात. 4 कार्बन पर्यंतचे कार्बोक्सिलिक ऍसिड सॉल्युबल असतील कशामध्ये, तर या पाण्यामध्ये, परंतु त्याच्या पुढे जसं तुम्ही मॉलिक्युलर वेट त्यांचा वाढत जाईल, म्हणजेच कार्बनची संख्या वाढत जाईल, तसं त्यांची सॉल्युबिलिटी काय होत राहते, कमी होत जाते. ओके, बरोबर आहे. इथे लक्षामध्ये फिजिकल स्टेट, त्यानंतर बॉइलिंग पॉइंट आणि सॉल्युबिलिटी हे आपण इथं आता या पॉइंट मध्ये बघितले. आता बघूया आपण पुढचा पॉइंट, पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप. पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल. आता पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप, जसे की थोड्या वेळापूर्वी आपण बघितलेलं होतं, पोलॅरिटी म्हणजे काय आहे, तर ते फॉर्म करतात पोल्स. जेच उदाहरणार्थ आता बघा, हा जो कार्बोनिल जो ग्रुप आहे,
हा कार्बोनिल ग्रुप जो आहे तो पोल्स तयार करू शकतो. कारण का बिकॉज ऑफ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन दे पुल्स इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स द इटसेल्फ मीन्स ऑक्सिजन वरती स्लाइड का होत राहील तर निगेटिव्ह चार्ज येत राहील आणि त्यामुळे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला, समजा याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला की मग पर्यायानं काय होईल का ह्या कार्बन वरती सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि याच्यामुळे हा आपल्याला इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस इथं तयार झालेला दिसून येईल. बरोबर आहे. आणि त्यामुळेच हा काय करू शकतो, हा जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याच्यामधला हा जो कार्बन आहे तो आपल्याला न्यूक्लियोफाईल बरोबरती रिॲक्ट केलेला दिसून येईल. न्यूक्लियोफाईल बरोबरती तो रिॲक्ट झालेला आपल्याला दिसून येतो. कारण का दे फॉर्म्स पोल्स आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कार्बन मध्ये इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी होते आणि त्यामुळे कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आलेला दिसतोय आणि त्यामुळं तो काय करू शकतो, न्यूक्लियोफाईल बरोबरती रिॲक्ट झालेला दिसून येतो. बरोबर आहे. हे झालं पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप बद्दल. रेझोनन्स तयार होऊ शकतं यांच्यामध्ये, म्हणजेच रेझोनन्स स्ट्रक्चर यांच्यामध्ये बघा असं तयार होईल. हा जो ऑक्सिजन आहे, हा जो कार्बन आहे, म्हणजे याच्यामधला हा बॉन्ड जो डबल बॉन्ड आहे तो एक बॉन्ड आपल्याला इथं पोलर्स दाखवता येतो. कारण याच्यावरती हा निगेटिव्ह चार्ज येईल, याच्यावरती हा पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि पोल्स ह्याला आपण रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणतो. हा जो सेकंड बॉन्ड आहे तो काय करू शकतो, ह्यानं जर समजा कार्बननं दुसऱ्या बरोबर बॉन्ड फॉर्मेशन केले की हा बॉन्ड तुटला जाईल आणि ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज येईल. त्यामुळे आपण ह्याला रेझोनन्स स्ट्रक्चर तयार करतो. हा कार्बोनिल ग्रुप काय करतो, रेझोनन्स स्ट्रक्चर तयार करतो. कार्बोनिल कार्बन काय होतं, त्यामुळे इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस होते, त्यामुळे तो न्यूक्लियोफाईल बरोबरती रिॲक्ट झालेला आपल्याला दिसून. बरोबर आहे. आता लास्टचा पॉइंट आपण त्यांचे बघूया. रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. अल्डिहाइड्स अँड कीटोनची रिॲक्टिव्हिटी कशी आहे आणि कशामुळे आहे. आता याच्यामधला जो हे दोन पॉइंट त्याच्यामधले आपल्याला फरक करता येतो. म्हणजेच काय, इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आणि दुसरा आहे तो स्टेरिक इफेक्ट. आता पहिला आपण बघूया इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. आता इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणजे काय, आता ह्याच्यामधला जो अल्डिहाइड्स हे जे आहे त्याच्यामधले अल्डिहाइड्स आणि कीटोन्सच आपण कम्पेअर करणार आहोत इथं. आणि अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मध्ये कम्पेअर करत असताना कीटोन पेक्षा अल्डिहाइड्स काय दिसतात आपल्याला इथं, रिॲक्टिव्ह दिसतात. कार्बोक्सिल हे रिॲक्टिव्ह, अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन द कीटोन्स. फॉर किंवा असं कशामुळे होऊ शकतं बघा. आता याच्यामध्ये हा जो कार्बोनिल ग्रुप आपण म्हणतो आहोत त्या कार्बोनिल ग्रुपमध्ये या अल्डिहाइड्स मध्ये काय असतात, एकीकडे हायड्रोजन असतो आणि एकीकडे हा अल्किल ग्रुप असतो. तर कीटोन मध्ये काय आहे, या कीटोन मध्ये या कार्बोनिल ग्रुप मधला कार्बन आहे त्या दोन्हीकडे काय असतात, अल्किल ग्रुप असतात. आता याच्यामध्ये हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन काय करतोय, इलेक्ट्रॉन ओढून घेतोय, त्यामुळे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतोय आणि ह्या कार्बन वरती काय होतोय, पॉझिटिव्ह चार्ज येतोय. आता जर समजा इथे असेल, हे अल्किल ग्रुप काय केले जातात, अल्किल ग्रुप काय म्हणतो आपण तर इलेक्ट्रॉन रिपेलिंग ग्रुप आहे अल्किल ग्रुप. आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन ते काय करतील, कार्बनकडे सोडून देतील आणि कार्बनकडे सोडून दिल्यामुळं हा जरी ह्या इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजन कार्बन बरोबरचे हे बॉन्ड डबल बॉन्डेड इलेक्ट्रॉन जरी ओढून घेतले आणि त्यामुळे त्याच्यावरती मायनस चार्ज जरी आला तरी या कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज येत नाही, लवकर येत नाही म्हणतोय. कारण का तर हे जे अल्किल ग्रुप आहे ते अल्किल ग्रुप आपण इलेक्ट्रॉन रिपेलिंग ग्रुप म्हणतो आणि इलेक्ट्रॉन रिपेल केल्यामुळे ह्या कार्बनची सॅटिस्फाय होते, इलेक्ट्रॉन्स मिळतात त्याला ह्या अल्किल ग्रुपमुळे आणि त्यामुळे तो लेस रिॲक्टिव्ह होतो आणि त्यामुळे अल्किल हा जो कीटोन्स आहे आर लेस रिॲक्टिव्ह दॅन दिस अल्डिहाइड्स. बरोबर आहे. इथे लक्षामध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं, व्हाय अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन द कीटोन्स. There are two reasons. First one is the influence of electronic effect due to the आता ह्याच्यामध्ये आहे एक्सप्लेनेशन असं करायचं आहे की इन अल्डिहाइड्स one carbonyl carbon carries one hydrogen atom and in aldehydes there is only one electron repelling group is there. Therefore when electrons are attracted by the oxygen
carbonyl oxygen, the carbonyl carbon carries positive charge, means it becomes electron deficiency, electron deficient, it become electron deficient, and it become it attract towards the nucleophile and easily react with the nucleophile. But in the case of ketones, there are two alkyl groups. Alkyl groups are electron donating group. Therefore, on the carbonyl carbon, the less positive charge is developed, and therefore, due to this less reactivity of carbonyl carbon, the aldehydes are less reactive than the aldehydes. बरोबर. Ketones are less reactive than the aldehydes. आता हे एक झालं इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉन. आता स्टेरिक इफेक्ट म्हणजे काय? आता स्टेरिक इफेक्ट म्हणजे बघा, ज्या वेळेस आता हे जो कार्बोनिल कार्बन आहे या कीटोनचा, ह्या दोन्हीही बाजूनी काय केलेलं आहे, अल्किल ग्रुपनं अटॅच आहे. बल्की अल्किल ग्रुप म्हणूया आपण त्यांना. बल्की कशामुळे? कार्बनची संख्या इथे समजा 1 झाली, 2 झाली, 3 झाली, इकडे तेवढेच कार्बन असतील. मग ह्या बल्की अल्किल ग्रुपमुळे या कार्बोनिल कार्बन वरती सहजासहजी लवकर पॉझिटिव्ह चार्ज येत नाही. बरोबर आहे. आणि पॉझिटिव्ह चार्ज नाही आला की मग काय, तो लेस रिॲक्टिव्ह होईल ना. बरोबर आहे. आणि त्यामुळे लेस रिॲक्टिव्ह होतो या स्टेरिक इफेक्टमुळे सुद्धा. परंतु तसं इथे कीटोन्स अल्डिहाइड्स मध्ये तसं नाहीये. तिच्याकडे फक्त एकच अल्किल ग्रुप आहे, म्हणजेच एकच अल्किल ग्रुप आहे, दुसरीकडे हायड्रोजन आहे. त्यामुळे हा काय करू शकतो, इलेक्ट्रॉन हा ऑक्सिजन काढून घेऊ शकतो, आणि त्यामुळे कार्बन काय बनतोय, इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह बनतोय, आणि त्यामुळे हा रिएक्टिव्ह होतो. बरोबर आहे. आता स्टेरिक इफेक्ट, हाऊ कॅन यू एक्सप्लेन द स्टेरिक इफेक्ट? इन द कीटोन्स देयर आर बोथ alkyl groups are there, bulky alkyl groups are there. These bulky alkyl groups, due to these bulky alkyl groups, the reactivity of carbonyl carbon decreases, and hence it is less reactive than the aldehydes, because in aldehydes there is only one alkyl group is there, and another side there is a hydrogen atom. Therefore, the carbonyl carbon becomes electron deficient species because of oxygen atom, carbonyl oxygen atom. Carbonyl oxygen atom attract electrons from the carbonyl carbon and becomes electron deficient species, and therefore this electron deficient species easily attracted by the nucleophile, and hence the aldehydes are more reactive than the ketones. बरोबर आहे. अशा रीतीने हे फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला इथं संपलेल्या आहेत. काय अडचण असेल तर नंतर तुम्ही फोन करून विचारू शकता. ओके.